छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. In 200 meters, your destination will be on the... मित्रांनो, आम्ही ज्याची वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहेच, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुविकेत. तुम्ही बघता आम्ही कोकणकर यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलो आहे शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं दिव्य मंदिर जे बांधण्यात आलं आहे ठाणे जिल्हा भिवंडी मराठीपाडा या गावामध्ये. तर बघू शकता मागे. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. एक सांगायचं म्हटलं तर बरेच दिवसांपासून या मंदिराचं काम चालू होतं, म्हणजे 2018पासून ते 2025पर्यंत या मंदिराचं काम चालू होतं. ते आज पूर्ण झालेलं आहे. आत्ताच्या शिवजयंतीला या मंदिराचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आता हे मंदिर शिवभक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. तर जाऊयात आतमध्ये आणि बघूयात महाराजांचं पूर्ण मंदिर आतून. तर चला आत. तर मित्रांनो, हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असं नक्षीकामही केलेलं आहे या मंदिराला आणि एका किल्ल्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे या मंदिराला. बघू शकता तुम्ही. त्याच बाजूला मावळ्यांचे पुतळे इथे उभे करण्यात आलेले आहेत. खूपच सुंदर असं दाखवलेलं आहे इथे. चला तर मग ड्रोन शॉट घेऊ. तर मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर समोरच दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर. खूपच सुंदर असं बांधण्यात आले आहे हे मंदिर. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, प्रवेशद्वारमधून आतमध्ये आल्यानंतर असा दिसतो हा प्रवेशद्वार. बघू शकता तुम्ही, भव्य असं मोठं प्रवेशद्वार आहे आणि समोरच दिसतो तो मंदिर. मंदिराच्या बाजूला दीपस्तंभ उभे करण्यात आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. मंदिराच्या तिन्ही साईडला आर्ट गॅलरी तयार करण्यात आलेले आहे. तर महाराजांच्या जीवनातले जे काही प्रसंग होते त्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. ते मी पुढे दाखवणारच आहे. त्याआधी घेऊया महाराजांचे दर्शन. आतमध्ये आल्यानंतर समोरच दिसते ती महाराजांची मूर्ती. त्याच समोर केलेले हे झुंबरांचं डेकोरेशन आणि त्याच बाजूला केलेले हे नक्षीकाम खूपच सुंदर दिसत आहे.
तर मित्रांनो, ही आर्ट गॅलरी, इथे महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग होते त्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा एक सेक्शन आहे जिथे त्या काळातले शस्त्र आणि पोशाख ठेवण्यात आलेले आहेत. बघू शकता. तर मित्रांनो, आता चाललो आपण वरती, जिथे मंदिराची तटबंदी करण्यात आली आहे. तर आताच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही जस्ट आता बाहेर आलो आहे. आता इथेच मी ब्लॉगची एंडिंग करणार आहे, कारण
मस्त असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर आवडला असल्यास नक्कीच इथे येऊन भेट द्या, कारण आपल्या छत्रपती महाराजांचं मंदिर आहे. तो सगळ्यांनी शिवप्रेमींनी इथे येऊन नक्कीच भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल बघायला. तर इथेच मी ब्लॉगची एंडिंग करतो. व्हिडिओ आवडले असतात व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, घंट्याची बटन दाबायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.